हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच. अगदी स्वप्नील सर, आपण पाहू शकतात मेगा फायनलच्या मादरीतून आपल्याला पाहायला मिळेल ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण अत्यंत आवर्जून वाट पाहत होतो, तो क्षण अगदी आपल्या सर्वांच्याच भेटीला आलेला आहे. अगदी एकविरा चषक खाडेकर ही स्पर्धा अगदी गेल्या 4 रात्रीची मात्र आपण पाहिली. आजच्याही रात्रीमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण सर्वांनीच पाहिलं आणि ज्या क्षणाची आतुरतेने तुम्हाला सर्वांना खरंतर ओढ लागली होती, तो क्षण आता तुम्हाला सर्वांच्या भेटीला पोहोचतोय मैदानावरती. मेगा फायनल याचसाठी गेला होता अट्टास किती रात्र गुरुवावी आणि सध्या आपण पाहू शकतात ही आजची महत्त्वाची रात्र आणि या महत्त्वाचा सामना जो मात्र पाहायला मिळतोय मेगा फायनल. संपूर्ण क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. 3 षटकांचा हाही सामना आपण पाहताय. विखे प्रदेशान बरडपाडा त्यांच्या विरोधात आपण बघाल शिवशंभू आनंदवाडी या दोन टीमच्या माध्यमातून फायनल मॅच. लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले आहेत आणि पहिला बॉल जायला आता बाईटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चुकी केली आहे सध्या आपण बघू शकतात या मॅच मध्ये विकेट किपरने, कारण बॉल गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या माध्यमातून खूप चांगला टाकला होता. फलंदाज साहिलला तिथे अगदी हुलकावणी दिली होती, परंतु तिथे आपण पाहताय विकेट किपर अगदी चुकी केली, मिस्टेक केली आणि तिथे हा नशिबाचा 22 मधून पहिला चौकार जो मात्र दाफलकाला बनलेला आपण पाहता या सामन्यामध्ये. अगदी विखे प्रदेशान बरडपडा टीमच्या स्कोर बोर्डला फायनल मॅच मैदानामध्ये आपण पाहताय. सुरुवातच इथून थोडीशी खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शिवशंभू आनंदवाडी टीमच्या माध्यमातून मयूर गोलंदाजी करतात. आज संपूर्ण फॉरवर्डमध्ये आनंदवाडी टीमचा बोलबाला राहिला आणि तिथून बघता बघता आता फायनलच्या रास्त्यामध्ये खरंतर पोहोचलेत. परंतु ही फायनल मॅच कोण जिंकेल हे पाहायचंय. मिसामिक फटका बसलाय, पकडलाय, मिड विकेटला जाईल आणि मॅच मध्ये साहिल बाद विकेट. प्रयत्न मैदानावरती फलंदाज तिथे साहिलचं होतं, परंतु अगदी टायमिंग आणि लांबी या दोन्ही गोष्टी खरं कमी राहिल्या आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये विकेट जो मात्र 4 धाबेवरती असताना पहिला गमावला जातो आहे. अगदी आपण बघाल विखे प्रदेशान बरडपडा टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमने रात्रीमध्ये करत मेहनत तर या फायनल मॅचमध्ये पोहोचण्यासाठी खूप मोठी केली आहे. परंतु जो जिंकेल तो या स्पर्धेचा या टायटलचा खरं चॅम्पियन असेल आणि जरूर चॅम्पियन शोधण्यासाठी आपण मैदानावरती हा चांगला सामना जो मात्र इथे बघतोय. सध्या 4 धाबा स्कोर बोर्डला आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झालेत. लांबचवाडी संघाच्या विरोधात इथे या विखे प्रदेशान बरडपाडा टीमसाठी संकटमोचक बनलेला कुणाल आता मैदानावरती इथून सध्या आपण पाहता या फायनल मॅचमध्ये आनंदवाडी संघाच्या विपक्षात फलंदाजीसाठी दाखल होतोय. महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये आपण पाहताय. चॅम्पियन आणि उपविजेता कोण असेल यासाठी हा सामना सुरू आहे. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये शिवशंभू आनंदवाडी टीम 4 धाबा स्कोर बोर्डला 2 बॉल सगळे मैदानावरती समाप्त राहिलाय. सुरुवात जरूर गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून करतात. साथ मिळाली नव्हती गोलंदाज मयूरला, परंतु दुसऱ्याच बॉलवरती विकेट काढल्या. सामन्यामध्ये दबाव बनवलेला आहे बरडपाडा संघावरती. फायनल मॅच. लोबा फुल टॉस ऑन साइडला स्लाइस करतात. डाबाची संधी, डायरेक्ट हिट. अपील केली आणि तिथे आपण पाहू शकता आता कदाचित बॅटर कुणाल देखील नर्वस आहेत आणि त्यानंतर आता पंचांनी मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली. चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट तर इथून कन्फर्म आहे, परंतु सध्या बॅटर सेफली पोहोचलेत की नाही इथून चेक केलं जात आहे.
आणि एक्झॅक्टली आपण पाहू शकाल बॅटर सेफ थर्ड अंपायर अगदी इथून कळवतात फलंदाज सैफ बाला मिथिल क्लोज होतं, परंतु तिथे आपण पाहू शकतायत फलंदाज सैफ म्हणजे मात्र इथून पोहोचलेत. एकदम मात्र इथून मिळाली जाईल. फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एनर्जी खरं तर प्रेक्षकांची देखील लो राहिली आहे. संपूर्ण अगदी टेक्निकल टीमची देखील लो दिसती आहे, परंतु खेळाडूंची दिसत नाही आहे, कारण त्यांच्या माध्यमातून खरं तर मैदानावरती हा सामना आणि हा खेळ आजच्या रात्रीमध्ये खूप चांगलाच आपण बघितलेला आहे. 5 धाबा स्कोर बोर्डला आहेत मैदानामध्ये. मयूर पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट ना मयूर गोलंदाजी करतात तिथे. हा बॉल चांगला आहे. गोलंदाज मैदानावरती मयूरच्या माध्यमातून फिल्डिंग तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवशंभू आनंदवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय टॉसमध्ये करतर बाजी मारल्यानंतर आपण घेत असताना पाहिलं आणि सध्या गोलंदाज मयूर इथे चांगली गोलंदाजी हाताळतो आहे. 5 धाबा स्कोर बोर्डला आहे. स्ट्रायकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिथे अर्जुन फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीमध्ये सध्या विके प्रदर्शन बरडपाडा टीमच्या माध्यमातून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अफिल तिथे आता पंचाडी मात्र उचलून पकडलंय आणि परफेक्ट मॅच मध्ये आता लेग बी फोरच्या माध्यमातून परतावा लागेल बॅटर अर्जुनला. आणखीन एक लॉस. पायचीच्या स्वरूपामध्ये मात्र आपण बघू शकतात बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये विकेट जो मात्र आता इथून गमावा लागतोय बॅटिंग करणाऱ्या विके प्रदर्शन बरडपाडा टीमला. दबाव काय चेज आहे इथून स्पष्टपणे दिसेल. पंच करतर सातत्यानं आपण पाहू शकतात. आशिष सर इथून सातत्यानं आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं अंपायरिंग करतर जरूर आपण पाहिली आहे आणि जरूर या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील चौकरित्या योग्य डिसिजन जे मात्र दोन्ही टीम्सला दिले जात आहेत. 5 धाबेवरती असताना 2 विकेट बॅटिंग करणारा विके प्रदर्शन बरडपाडा संघ. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. टार्गेट मोठं बनवावं लागेल या सामन्यामध्ये. फलंदाजी करत असताना अगदी सध्या तरी या डाबामध्ये बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा टीमला पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मयूर गोलंदाजी करतात. नवीन बॅटर सनी मैदानावरती फलंदाजीसाठी एंटर होत आहेत. सनी मैदानावरती फलंदाजीसाठी इथून दाखल झालेत खेळपट्टीवरती. शॉर्ट ऑफ लेन बॅटची थोडीशी आतली गडा घेत असताना आपण बघू शकता शॉर्ट फाईनला बीट केलाय. दुसरा दाबेचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकतात केला जातोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 2 धाबा मिळतील सध्या या बॉलवरती फलंदाजी करत असताना अगदी सनीच्या बॅटमधनं. षटक इथे पहिल्या संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये विके प्रदर्शन बरडपाडा टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. या फायनल सामन्यामध्ये 7 धाबा ज्या मात्र या धावफलकाला बाय 2 विकेटच्या नुकसानात विके प्रदर्शन बरडपाडा टीमचा फायनल मुकाबला आहे. मैदानावरती आपण पाहू शकता चॅम्पियन होण्याची स्वप्न तर दोन्ही टीमचे आहेत, परंतु एकाचं स्वप्न अधुरं राहील, एकाचं स्वप्न करतर सिद्ध होईल. शिवशंभू आनंदवाडी त्यांच्या विपक्षात आपण बघता विके प्रदर्शन बरडपाडा या दोन संघाच्या माध्यमातून हा सामना सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा बनल्या. दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेश ओव्हर दी विकेटने सज्ज झाले आहेत. स्ट्रायकर बॅटर कुणाल मैदानामध्ये फलंदाजी करतोय. इनसाइड आउट मध्ये फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर बॉलवरती पोहोचतायत. तिथे आपण पाहायला मिळाल्या जातील 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न हा ना करता मिळाल्या जातील या चेंडूवरती 3 धाबा. बघा अगदी फायनल सामना धाबा बनवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मैदानावरती विके प्रदर्शन बरडपाडा संघ जो मात्र अगदी चांगल्याच पद्धतीने धाबा घेतोय. बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं
जरूर चांगल्या पद्धतीने धाबा घेत आहेत या स्कोर बोर्डला. अधिक स्ट्राईक भेटणं अगदी तितकंच महत्त्वाचं आहे, परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे या सामन्यामध्ये. आपण बघाल आनंदवाडी संघाची आणि गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी करतोय. पुढे ठेवलं, खेचून मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आज लॉर्ड्स मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट आनंदवाडी टीमने खेळलंय. क्वालिफाय मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर तिथे सातत्यानं अगदी भालुक टीमला बरंचसं गेलं आणि तिथून जो प्रवास तो भरपूर चर्चेत. आणि सध्या ही मेगा फायनलची मॅच सुरू आहे. 10 धाबा स्कोर बोर्डला. स्ट्रायकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी बॅटिंग करतायत. जडमध्ये गेले, वाईड यॉर्कर चॉप करतायत. समोर मात्र कव्हर पॉइंट मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळेल. जबरदस्त सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये इथून चांगल्या ठरल्या जातात सध्या बॉलिंग करणाऱ्या आनंदवाडी संघासाठी. षटक क्रमांक 2 सगळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दाफलगाला फक्त आणि फक्त विके प्रदेशन बरडपाडा टीमच्या 11 धाबाच्या मात्र आपण बघाल धाबा कमी आहेत. बॅटरच्या कुनलच्या बॅटमधून खरं तर इथून रन्स येणं गरजेचे आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, तिथे प्रयत्न लाजवाब आहेत. आज सल्यूट द्यावं लागेल शिवशंभू आनंदवाडी टीमच्या संपूर्ण क्षेत्ररक्षकांना आणि खेळाडूंना. जिजान लावून करत सामना खेळला जातोय. फायनलचा सामना इथे देखील एक सिंगल मैदानावरती मिळाली जाते. 12 धाबा स्कोर बोर्डला. फलंदाजी करत असताना आपण बघाल विके प्रदेशन बरडपाडा संघ या दाफलगावरती आहे. सनी स्टाकरेला फुल टॉस, अगदी चेंडू पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव. फायनल सामना मैदानावरती आपण पाहताय. फुल टॉस बॉलवरती गदाशी तिथून अबदस कनेक्शन जे मात्र मिळाले नाहीये बॅटर सनीला आणि याही बॉलवरती एकच धाव. विघ्नेशला देखील भरपूर चांगल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघताय शिवशंभू आनंदवाडी टीमच्या माध्यमातून. 13 धाबा दाफलगावरती आहेत. षटकामध्ये अगदी एका बॉलचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे गोलंदाज विघ्नेशचा. मिनिमम इथून आता काउंटिंग अटॅक मैदानावरती फलंदाजाला दर्शवावं लागेल या बॅटलमध्ये. क्रॉस बॅटनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणालला आपण बघाल. मिड विकेटचे फिल्डर बॉलवरती येत आहेत. भेटली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून थांबून ठेवले. 2 षटक संपतील. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये या मेगा फायनलच्या मॅचमध्ये आपण बघाल विके प्रदेशन बरडपाडा संघ 14 या दाफलगावरती पोहोचलेला आहे. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण समाप्त झालेला पाहताय. 14 धाबा स्कोर बोर्डला आहेत. अंतिम षटक इथे शिल्लक आहे. इथून अंतिम षटकामध्ये मात्र अधिकच्या धाब्यांची गरज आहे. 25 ते 30 धाब्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना विके प्रदेशन बरडपाडा टीमला ज्या प्रकारचा बॉलिंग युनिट अगदी आपण बरडपाडा टीमचा आजच्या रात्रीमध्ये पाहिलेला आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे नक्कीच या तरी धाबा इथून स्कोर बोर्डला फलंदाजीच्या माध्यमातून फर्स्ट इनिंगमध्ये बढ़णं गरजेचे आहेत. अंतिम षटकामध्ये गोलंदाज चंद्रकांत तिथे दाखल झालेला आपण पाहताय. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती कुणाल फलंदाजी करतोय. फायनल मॅच मैदानावरती आपण पाहाल क्रीडा नगरीमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी भरपूर चांगला आनंद जो मात्र संपूर्ण खेळाडूंना प्रेक्षकांना देखील मिळालेला आहे. आणि ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी मात्र अगदी ऑनलाईन प्रेक्षक बी होत असताना आपण बघतोय.
चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना मैदानावरती शिवशंभू आनंदवाडी संगम अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता आता बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा टीमला अधिकच्या धाब्यांची गरज आहे. बॉलिंग करणाऱ्या अगदी शिवशंभू आनंदवाडी टीमला धाबा रोखण्याची गरज आहे. आणि अगदी या बॅटलमध्ये काय होईल हे आपण इथून पाहणार आहोत. कुणाल साखर हेडला आणि कुणालच्या बॅटमधून मिनी हेलिकॉप्टर बॉल पाठवलाय लॉंग अप सी मार्गेच्या पलीकडे. षटकार. बरोबर पहिल्याच बॉलवरती मात्र बुकिंग स्ट्रोक मैदानावरती बॅटर कुणालच्या बॅटमधून आलेला आपण पाहताय. सिक्सर आला 20 धाबा स्कोरबोर्डला विके प्रदर्शन बरडपाडा टीमच्या. चर्चा दोन्ही फलंदाजांनी केली आणि आता सध्या काउंटिंग अटॅकला मैदानामध्ये फलंदाजांना सुरुवात केली आहे सध्याच्या घडीला. हो स्विचित करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर कुणालचा आपण बघताय. तिथे जरूर सरळ बॅटनं धावा येत आहेत, परंतु सरळ बॅट थोडीशी वाकडी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण बघू शकतायत सध्या तरी हा डॉट बॉल गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून 20 धाबा स्कोर बोर्डला आपण पाहाल. मॅच मध्ये सध्या अगदी अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज चंद्रकांत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना बेटर आहे. मेगा फायनलचा मॅच इथून आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न उलकावणी दिली पुन्हा एकदा बॅटर कुणालच्या अगदी बॅटपासून चेंडूला गर्रकन वळण देत आहेत गोलंदाज चंद्रकांत. आणि तिथे आपण बघतोय अजून एक डॉट बॉल स्विचित केला. तिथे मी म्हणेन अगदी पूर्णतः तर गरज नव्हती. आणि आता इथे आपण पाहू शकता दबाव जो मात्र सध्या इथून गोलंदाजाने दर्शवलेला आहे फलंदाजीवरती. कुणाल फलंदाजी करतायत. तिथे नो चेंडू नो बॉल. दुसरा धाबेचा प्रयत्न हाणणार. तिथे आपण बघताय तर 2 धाबा प्लस इथे अगदी एक अतिरिक्त रन्स म्हणजे 3 धाबा मिळतील. तेवीस धाबा दाफलकावरती विके प्रदर्शन बरडपाडा संघ मैदानात छातमध्ये बॅटिंग करतो. चंद्रकांत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रफ अँड टफ मैदानात छातमध्ये मेगा फायनल इथून आपण मैदानावरती बघतोय. चला स्पीडअप ठेवा दोन्ही संघ. पहाट तर ऑलरेडी झाली आहे, किंबहुना सकाळ होऊ नये याची करता काळजी घ्या. थंडी जर पाहायला लागली तर इथून भरपूर वाढली आहे. आणि जरूर आपण पाहू शकतात मेगा फायनलचा मॅच इथून सध्या तरी सुरू आहे मैदानावरती. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवरती वेगवान बॉल तिथे फील होती. ऑलमोस्ट आपण पाहू शकतात फ्रीट बॉल जो मात्र आपण बघाल, त्यामुळे नक्कीच इथून बॅटर बचावले जातील. डॉट बॉल येतोय खेळपट्टीवरती गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. सामन्यामध्ये आपण पाहताय फिल्डिंगमध्ये पुढे एकदा चेंजेस केले जाते सध्याच्या घडीला. आपण बघू शकता शिवशंभू आनंदवाडी संघ या मॅचमध्ये गोलंदाजी करतोय आणि समोर अंतिम षटकामध्ये चंद्रकांत इथे गोलंदाजी करतायत. 9 धाबा तर खर्च राहिल्या. 23 वरती विके प्रदर्शन बरडपाडा संघ पोहोचलाय. फिनिशिंग फटक्याची गरज आहे मैदानावरती. कुणालला ते काम करावं लागेल या सामन्यामध्ये. मेगा फायनलचा सामना अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे या डाबामध्ये. पुढे ठेवलं पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्या तरी ओव्हर स्टेपिंग करतायत, त्यामुळे नक्कीच इथून नो बॉलचा इशारा जो मात्र सध्याच्या घडीला अगदी वारंवार दिला जातोय मेन पंचांच्या माध्यमातून. चला खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवा. अगदी बरडपाडा संघम 24 धाबा दाफलकावरती आहेत. येणारा चेंडू फ्रेट बॅटर मैदानावरती कुणाल फलंदाजी करतात. बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये सध्या फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय गोलंदाज
चंद्रकांत गोलंदाजी मार्कवरती पुढे ठेवलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे आपण बघताय सध्याच्या घडीला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस केली आहे. 2 बनल्या तिसरीचा प्रयत्न हाणण्यात इथे आपण बघाल 2 धाबा मिळाल्या जातील. धाब्यांची कोंडी तर बनली होती परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये धाबा मिळाल्या जात आहेत. चोरून मेरून का होईना परंतु रन्स महत्वाच्यात आणि मिनिमम सध्या आपण बघाल विखे प्रदेशन बरडपाडा संघ 26 धाबेवरती पोहोचलेला आहे. कदाचित अंतिम बॉलवरती एखादा लॉफ्टेड हिट इथून जर आला तर पुन्हा एकदा फायटिंग चॅलेंजिंग लक्ष जे मात्र अगदी विखे प्रदेशन बरडपाडा संघाचं मिनिमम 30+ वरती राहील. 26 जर बनलेल्या चटकार जर आला तर जरूर 32 होतील. चौकार जर आला तर अगदी 30 होतील आणि अगदी डॉट बॉल जर आला तर मग इथून या धाबा इथेच थांबत असताना पाहायला मिळतील. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे मैदानावरती आपण बघताय या इनिंगचा. मेगा फायनल सुरू आहे आणि मैदानामध्ये कुणालच्या बॅटमधून बॉल पाठवलाय फाईन लेग सी मार्गेच्या बाहेर. वेल फिनिश जबरदस्त षटकार. चला अगदी फिल्डिंग सज्ज करा मैदानावरती. विखे प्रदेशन बरडपाडा टीम 32 झालेल्या 33 धाबेचा पाठला जो मात्र मैदानामध्ये केला जाईल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू शकता शिवशंभू आनंदवाडी टीमच्या माध्यमातून हा मेगा फायनलचा सामना सुरू आहे. अगदी आपण पाहताय ही गावदेवी चषक खाडेकर 2026 ची ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये आपण बघू शकतात मुरबाड ग्रामीण संघांच्या माध्यमातून जे मात्र अगदी ज्या 5 टीम्स या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये आल्या होत्या त्यामधून आपण बघू शकता क्वार्टर फायनल 2 सेमी फायनल आपण पाहिल्या आणि आता फायनल सुरू आहे ज्यामध्ये 33 धाबेचं लक्ष जे मात्र सज्ज केलेलं आहे. आपण बघू शकाल फर्स्ट इनिंग मध्ये नक्कीच बरडपाडा टीमने आणि या 33 धाबा चेसिंग होतील की नाही आहे शिवशंभू आनंदवाडी टीमला हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि जरूर ज्या प्रकारे सामन्याच्या अगदी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक स्वप्नीलजी सर. थँक्यू. धन्यवाद प्रकाश. खरं तर या एकविरा चषक 2026 चा आपण गेले 5 दिवस झाले खेळ पाहतोय. 5 दिवसांमध्ये तब्बल 50 संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण खेळताना पाहिले. त्या 50 संघांमधून टॉप 2 संघ आपल्याला मिळाले. बरडपाडा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आजच्या दिवसामधून क्वालिफाय झालेला आनंदवाडी संघ असेल. 2 दिग्गज खरं तर एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण पाहिले. पहिल्या सत्रामध्ये विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघाने फलंदाजी केली आणि धावफलकावर धावा लावल्या गेल्या त्या तब्बल 32 आणि 33 धावांचं आव्हान खरं तर आनंदवाडी संघासमोर ठेवलं जात आहे. मात्र स्पर्धेचा जर का विचार केला तर काय दर्जेदार आयोजन नियोजन जगदीशजी भाग्यवंत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी पारितोषिक तर दमदार आहेच मात्र त्याच्यासोबतच ज्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला मिळाल्यात त्या देखील निश्चितपणाने खरं तर सर्व प्रेक्षकांच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये भरतील अशाच त्या ट्रॉफीज आहेत. आणि त्या ट्रॉफीसाठीच 1 नंबरच्या पारितोषिकावर खरं तर नाव कोरण्यासाठी टायटलवर आपलं नाव कोरण्यासाठी या 2 संघांमध्ये सध्याच्या घडीला चुरस सुरू आहे. 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी
वैभव तुपे आणि सुरेश वारगडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. सलामीवर जोडी सातत्याने आपण या सलामीवर जोडीला आपण खेळताना पाहतो आनंदवाडी संघासाठी. आणि आजच्या दिवसामध्ये जशा प्रकारचा खेळ या दोनही फलंदाजांचा राहिला आहे, या दोनही फलंदाजांचा असू दे किंवा एकंदरीत आनंदवाडी संघाचा खेळ असू दे, दर्जेदार आपण पाहतोय. ते म्हणतात ना, याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि निश्चितपणाने शेवटचा क्षण कोणत्या संघासाठी गोड होतोय हे देखील आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजणार आहे. आनंदवाडी संघाचा जर का एकंदरीत आजच्या दिवसामधल्या खेळाचा विचार केला तर बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी मोठमोठी धावसंख्या चेस केली. मागच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 43 धावांचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या त्यांनी त्या 43 धावा बनवल्या होत्या. या सामन्यामध्ये लक्ष छोटं जरी असलं तरी समोर संघ वेगळा आहे. विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये वाघिवली संघाला आपण पराभूत केलात, मात्र या सामन्यामध्ये चॅलेंज वेगळं आहे. या सामन्यामध्ये चॅलेंज तुमच्या समोर या हंगामामधील जवळपास 4 टायटलवर आपल्या नाव कोरणाऱ्या विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघाचं चॅलेंज तुमच्या समोर असणार आहे. त्यामुळे थोडंसं दडपण इथे आनंदवाडी संघासमोर देखील असेल. सामन्याला इथे झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस बॉल होता. खरं तर या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र तिथे फलंदाज मला वाटतं थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. पाणी घेऊन जायचं. येस, पहिल्या चेंडूवर फलंदाज सुरेश थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अखेरच्या क्षणाला जर का निश्चितपणाने कुठेतरी चिंतेची बाब असेल ही आनंदवाडी संघासाठी, कारण शेवटची मॅच आहे, निर्णायक सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागतंय फलंदाज सुरेश वारगडेला. सुरेशचा जर का विचार केला तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. जवळपास 3 सामन्यांमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला. सातत्याने आनंदवाडी संघासाठी आजच्या दिवसामध्ये मॅरेथॉन इनिंग सुरेश वारगडेने साकारली आहे. आणि या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये महाअंतिम सामन्यामध्ये कुठेतरी पहिल्या चेंडूवर थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, मात्र तरी देखील स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी, गावच्या नावासाठी, गावच्या अस्तित्वासाठी या स्पर्धेमध्ये विजय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागलाय तो सुरेश. खरोखर दाद द्यावी लागेल सुरेशच्या खेळाडूवृत्तीला, सुरेशच्या हिमतीला, कारण पुन्हा एकदा उठून उभा राहिलाय. आता इथून पुढे खेळ कसा होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. इथे हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. खरं तर सातत्याने मिडविकेट झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरेश वारगडेच्या माध्यमातून होतो. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले की सुरेशच्या बॅटमधून उत्तुंग षटकार सातत्याने येत होते. मोठमोठे फटके वाघिवली संघाच्या गोलंदाजांवर त्याने गोलंदाजांच्या विरोधामध्ये खेळले होते. मात्र या ठिकाणी इथे देखील तशाच प्रकारचे सातत्याने प्रयत्न केला जातो. मात्र समोर अर्जुन सारख्या गोलंदाजाचा चॅलेंज तुमच्या समोर आहे. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. थांबून पंच केला आणि कव्हर झोन मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. आलाय आणि आक्रमणाला खरं तर सुरेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू खेळत असताना थोडीशी दुखापत देखील त्याला आपण होताना पाहिली, मात्र त्या व्यतिरिक्त सुरेशची कामगिरी तर चांगली होती. इथे शरीरावर चेंडू जरूर आदळला होता, लाऊड अपील जरूर केली होती, मात्र निश्चितपणाने पंचांनी हाईट फॅक्टर लक्षात घेतला आणि फलंदाजाला इथे नाबाद घोषित केला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर अंकित केली जाईल, धावफलकावर जोडली जाईल. आणि आतापर्यंत जर का विचार केला तर 33 धावांचा पाठलाग करत असताना शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर. अजून देखील सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. कोणतीच विकेट बरडपाडा संघाला मिळालेली नाहीये. आणि खास करून जर का विचार केला दोन्ही फलंदाजांचा, सुरेश वारगडे तर मोठे फटके खेळतायतच, म्हणजे त्याच्यासोबत खेळत असताना
वैभव तुपेची फलंदाजी देखील आजच्या दिवसामध्ये चांगली बहरली. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील प्रेक्षकांनी आजच्या दिवसामध्ये अनुभवले आणि मोठमोठ्या फटक्यांच्या सोबतच एकेरी दुहेरी धावांना देखील वैभवच्या माध्यमातून प्राधान्य दिलं गेलं. एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून सातत्याने आनंदवाडी संघासाठी आपण वैभवला खेळताना पाहतोय. इथे मात्र या सामन्यामध्ये पहिलाच चेंडू खेळणार तो येस साईड स्क्रीनच्या अगदी समोर मला वाटतं तिथे प्रेक्षक उभे आहेत. तर प्रेक्षकांना देखील विनंती की थोडंसं शेजारी उभं राहायचं. इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका मात्र फसलाय. वैभव तुपेला इथे मिळतंय जीवनदान. खर तर झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. स्वतः गोलंदाज झेलच्या प्रयत्नांमध्ये चेंडू खाली पोहोचला देखील होता. प्रयत्न त्याचे चांगले राहिले, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू हातामध्ये निसटला, धरणीला दान झाला आणि इथे जीवनदान मिळतोय फलंदाज वैभव तुपेला. एक धाव जरूर धावफलकावर अंकित केली जाईल आणि धावफलकाचा जर का विचार केला तर आतापर्यंत जाऊन पोहोचला तो 7 या आकड्यावर. मोठा फटका. हॅलो हॅलो वैभवच्या सुरेशच्या बॅटमधून आक्रमण, षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले तब्बल 13 या आकड्यावर. काय कमालीची बॅटिंग करतोय सुरेश वारगडे. सुरेश वारगडे वार करतोय खडे खडे. तो सुरेश वारगडे. येस राजा शिंगोळे आणि लक्ष्मण तांदळे यांच्याकडून आनंदवाडी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. षटक समाप्त झाला. पहिल्या षटकांती धावा धावफलकर जर का विचार केला तर कोणताही गडी न गमावता तब्बल 14. येस त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय शरदजी पवार साहेब देखील उपस्थित झालेत. तर साहेबांना देखील विनंती करतो की या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार सन्माननीय शरदजी पवार साहेब हे देखील इथे उपस्थित राहिलेत. या ऐकवीरा चषकाच्या वतीने त्यांचं देखील करूयात मोस्ट वेलकम. आणि साहेबांना विनंती करतो की या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. सध्याच्या घडीला जर का मैदानामध्ये आपण विचार केला तर आनंदवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्यात. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 19 धावा बनवायचे आहेत आणि जमेची बाजू हीच असेल की सलामीर जोडी अजून देखील मैदानामध्ये खेळते. खरं तर जशा प्रकारची बॅटिंग आज सुरेशने केली आहे, समस्त आनंदवाडी ग्रामस्थांना निश्चितपणाने त्याचं कौतुक वाटावं, हेवा वाटावा. आज संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी आपण निश्चितपणाने क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी राहिली ती सुरेश वारगडेची. 12 चेंडूमध्ये 19 धावा बनवायचेत. कोण होणार महाअंतिम विजेता हा प्रश्न अजून देखील अनुत्तरितच आहे, कारण 12 मध्ये 19 बनवायचेत. कोणत्याही दिशेने हा सामना झुकू शकतो. कोणताही संघ या सामन्यामध्ये विजयी ठरू शकतो, सरळ ठरू शकतो. 12 चेंडू 19 धावा प्रतिषटक जर का आपण विचार केला तर 9.50 च्या सरासरीने इथून पुढे तुम्हाला धावा बनवायच्यात. दुसऱ्या षटकामध्ये सनीला आमंत्रित केलाय. या सनीचा खेळ देखील चांगला राहिलाय. बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल, सर्व क्षेत्रामध्ये सनी खरं तर बरडपाडा संघासाठी चांगली कामगिरी करताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. मात्र इथे सनीच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जातंय. सुरेश वारगडे थांबायचं नाव घेत नाहीये. सुरेश वारगडे वार करतोय खडे खडे, षटकार.
षटकार आला आणि सुरेश वारगडेच्या बॅटमधून आपण निश्चितपणाने उत्तुंग फटकेबाजी सातत्याने पाहतोय. सनीच्या विरोधामध्ये देखील तशाच प्रकारची बॅटिंग केली जाते सुरेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट, षटकार, सिक्स मॅक्झिमम. सातत्याने मोठमोठे फटके खेळले जात आहेत. चेंडूला सीमारेषे बाहेर धाडलं जात आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपण मगाशी उल्लेख केला होता की जेव्हा जेव्हा विखे प्रतिष्ठान बरडपाडा फायनलमध्ये प्रवेश करतो, टायटलवर आपलं नाव कोरतो आणि समोरच्या प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरण्याचं काम सातत्याने विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघाने केलं आहे. मात्र आजच्या दिवसामध्ये, आजच्या या रजनीमध्ये विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघासाठी डोकेदुखीचं काम ठरतोय तो म्हणजे सुरेश वारगडे. काय कमालीची बॅटिंग करतोय. सातत्याने मोठमोठे ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि मला वाटतं यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच असं होईल की फायनलच्या सामन्यामध्ये विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघ इतक्या अडचणीमध्ये सापडला. 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे आत्ताच्या घडीला वरचढ ठरतोय आनंदवाडी संघ. इथे मात्र व्हाईट बॉल येतोय. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. विजया विजयापासून, आपल्या टायटल पासून केवळ 6 धावा दूर आहे. एखादा मोठा फटका येऊन सामना संपतोय का, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला सापडेल. मात्र नाही, डॉट बॉल येतोय. सामना अजून संपलेला नाहीये. डॉट बॉल येत आहेत. आता मात्र समीकरण 9 चेंडू 6 धावा. निश्चितपणाने या सामन्यामध्ये आतापर्यंत आनंदवाडी संघाने कोणत्याच प्रकारची संधीच दिली नाही विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघाला वरचढ ठरण्यासाठी. कोणत्याच मोमेंटला असं वाटलं नाही की विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघ या सामन्यामध्ये हावी ठरतोय. कारण समोर जर का पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी आतिषबाजी, फटकेबाजी केली आहे. हा चेंडू देखील डॉट येतोय. सातत्याने डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. आता मात्र 8 चेंडू 6 धावांची गरज. 8 चेंडू 6 धावांची गरज. 8 चेंडू 6 धावांची गरज. सातत्याने आपण पाहिलं की षटकार आल्याच्या नंतर 2 चेंडू सलगचे डॉट बॉल टाकले गेलेत गोलंदाज सनीच्या माध्यमातून. आता मात्र 8 चेंडू 6 धावांची गरज आहे. मोठा फटका आणि फिनिशिंग टच देतोय. षटकार येतोय आणि या आई एकविरा चषक 2026 मध्ये विजयाचा मानकरी, टायटलवर नाव कोरतोय तो शिव शंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघ.